नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः। नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः। प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं वन्दे शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल पैल पारू ज्ञानदेव। ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडिल भवव्यथा ज्ञानदेव। ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव। सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। कलाकुसरी काही नेणो बोलतो वचने भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमहिषामुखी बोलविले। कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची। अविद्या मायेचा लागोने दिवारा ऐसे जगदोद्धारा बोलविले। नामा म्हणे यांनी तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे। अद्वैतं व्योमतमनुस्मरन् चिद्विलासं बभाषे। अद्वैतं व्योमतमनुस्मरन् चिद्विलासं बभाषे। बाल्ये येन व्यरचि मधुरा प्राकृते ज्ञानदेवी। बाल्ये येन व्यरचि मधुरा प्राकृते ज्ञानदेवी। अल्पामूर्ति परमधवला यस्य कीर्तिर्विशाला। ज्ञानेशोऽसौ जगति जयतात् भारतज्ञानदीपः। इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं। सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता। लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता। श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं। सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। गीताशास्त्रं वाङ्बुधिकल्पं नवं तदीयं वयःक्वचाल्पं। विषय्यविपदां भ्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं। सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं। सादरं वन्दे ज्ञानेश्वरं। सगळ्यांनी आपले आपले माईक म्यूट करा कृपया।
यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयो कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरायाद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती. काल आपण गुरुपरंपरा पाठवलेली आहे. सगळेजण बरोबर म्हणा, फक्त म्यूटच राहा. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर त्यासी नमस्कार भक्ती भावे तयाची पासोन शिवशक्ती बीज लाधले सहज मत्स्येंद्राते मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी गोरक्षे गहिनी धन्य केला गहिनी नाथे बोध केला निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी पुढे झाले मुनी गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ योगसार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देई मज स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता. आता आपल्याला आज आहे नारद जयंती आणि नारदांची पण थोडी स्तुती किंवा त्यांची थोडीशी 1-2-3 मिनिट आपण त्यांना वंदन करूया. प्रथम ज्ञानदेवांना वंदन. आपण सर्व श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते असं नेहमी कीर्तनाच्या अगोदर म्हणतो आणि ते खरंच समर्थांनी दासबोधातच लिहिलेलं आहे. स्वतः समर्थ म्हणतायत की माझी अल्पमती आहे, मी बुद्धिहीन आहे. मग त्यांच्या पुढे तर आपण काय आहे आणि ज्ञानदेवांच्या पुढे तरी आपण काय आहोत. पण हा ग्रंथ समजावून घेण्यासाठी त्यांनी आपल्याला चांगली प्रतिभा द्यावी, बुद्धी द्यावी अशी आपण त्यांच्याजवळ प्रार्थना करूया. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया करते. आणि आज जे नारद जयंती आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते. सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. बरेच आज पोस्ट पण आलेले आहेत नारदांबद्दलच्या. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नारद हे भक्ती म्हणजे त्यांनी नारद भक्ती सूत्र लिहिलेली आहेत आणि भक्ती कशी करावी याच्याबद्दलचा एक अलौकिक किंवा अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. सा भक्ती प्रेमस्वरूपा असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये भगवंतावरचं प्रेम अत्यंत आपण व्यक्त केलेलं असतं अशी भक्ती, असं प्रेम म्हणजे भक्ती आहे. आणि आपण सगळं भक्तीबद्दलच अनुभवत आहोत. अमृतानुभवात सुद्धा काय करायचे की शिवशक्तीची आपल्याला स्वरूप समजून किंवा त्याची सगळी माहिती घेऊन परमात्म्याबद्दलचं आपलं तन्मय होणं किंवा त्याच्याशी एकरूप होणं म्हणजेच भक्ती करणं. व्यवहारातल्या आता रोज रोज आपण ते सांगतो की व्यवहारातल्या सगळ्या किंवा संसारातल्या सगळ्या प्रसंगांना किंवा त्याच्याच रोजच्या व्यवहाराला महत्त्व न देता आपण एकाग्र मनानं भगवंताशी लीन होऊयात. आणि देवर्षी नारदांनी किती जणांना असं छान काय म्हणूया आपण उपदेश केलेला आहे किंवा भगवंताच्या भक्तीसाठी प्रेरित केलेलं आहे. सहज मी मगाशी विचार करत होते तर आपल्याला ध्रुव बाळाचं तर उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की ध्रुवालासुद्धा त्या वनामध्ये जाऊन नारदांनीच दिलासा दिला आणि त्याला सांगितलं की तू नारायण नारायण असं सतत म्हणत राहा
भगवंताची भक्ती कर आणि तो तुला प्रसन्न होईल. आणि खरंच भगवंत प्रसन्न त्याच्यावर झालेला आहे. त्याला चिरस्थान मिळालेलं आहे, कुठेही उठवणार नाही असं ध्रुव, त्याला आपण निश्चित असं ठिकाण त्याला प्राप्त झालं. त्यानं परत येऊन कित्येक वर्ष राज्यकारभारही केलेला आहे, तेही आपल्याला भागवताच्या आधारे माहिती असेल. दुसरा भक्त, अत्यंत प्रिय भक्त म्हणजे प्रल्हाद. परवाच आपण नरसिंह जयंतीच्या निमित्तानं सगळं ते प्रल्हादाचं थोडक्यात चरित्र किंवा त्याची भक्ती ही अनुभवलेली आहे. आणि नारदांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी व्यासांना या भक्ती मार्गाला किंवा भक्ती सांगणारं असं तुम्ही आता काय म्हणूया वाङ्मय तयार करा किंवा रचा. भागवत भक्तीचा अत्यंत प्रिय असा जो ग्रंथ आहे किंवा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे भागवत पुराण. कारण त्यांनी 17 पुराणं लिहिलेली होती, महाभारताची रचना केलेली आहे. अगदी महत्त्वाचं म्हणजे आपण आषाढामध्ये व्यासपौर्णिमा साजरी करतो, तर त्यावेळेला व्यासांचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे की 4 वेद, वेदाची एक राशी होती आणि ती सामान्यांना किंवा अगदी विद्वानांना सुद्धा एवढ्या राशीचं एकट्याला ज्ञान करून घेणं किंवा ती समजून घेणं हे अशक्य होतं. म्हणून त्यांनी त्याची विभागणी केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद वेगवेगळे रचले, वेगवेगळे त्याची मांडणी केली आणि सर्वसामान्यांना किंवा ज्याची मनुष्याची जी बुद्धीची कुवत आहे त्यानुसार त्यांनी एक ग्रंथाचा, एक वेदाचा अभ्यास करावा, हे महत्त्वाचं कार्य त्यांनी केलेलं होतं, व्यासांनी केलेलं होतं. पण एवढे ग्रंथ लिहिले, एवढं सगळं त्यांची व्यासांची सूत्र पण आहेत, ब्रह्मसूत्र वगैरे पण आहेत, असंच खूप कार्य केलेलं आहे. एवढं मोठी महाभारत म्हणजे लक्ष श्लोकांनी युक्त अशी महाभारताची रचना केली. त्याच्यामध्येच आपण भगवद्गीतेचा अभ्यास सगळ्यांनी केलेला आहे. पण एके दिवशी ते असे चिंतित होऊन बसलेले असतात की त्यांच्या मनाला शांतताच नव्हती. व्यास हे एक आपले या बाबतीत आपले प्रतिनिधी आहेत. आपल्यालाही कधी कधी असं वाटतं बघा, मी आयुष्यभर इतकं केलं, हे सगळं केलं, पण आपलं मन थोडं विषण्ण झालेलं असतं. असं वाटतं की खंत वाटते, मी काय मिळवलं जगात येऊन, मला शांतीच नाही आहे, माझं मन प्रसन्नच नाही आहे, मी आता काय करू. आणि मग कोणीतरी आपल्याला सांगतं की तू एवढे या ग्रंथाचं वाचन कर किंवा हे स्तोत्र म्हणा किंवा निदान नामजप करा, असाच सल्ला आपल्याला देतात, संत देतात, संतांच्या साहित्यातनं मिळतो. आणि मग आपल्याला हळूहळू दिलासा मिळतो आणि मग आपण ही दुःख किंवा आपल्या ज्या यातना वेदना झालेल्या आहेत, संकट आलेली असतात, ती सगळी आपण विसरून जातो. तसंच हे व्यास महर्षी असे शांत बसलेले होते आणि तिकडून नारद आले आणि नारद म्हणतात, व्यास महर्षी तुम्ही असे आज खिन्न का दिसताय. तेव्हा ते सांगतात, अरे नारदा म्हणे मी, किंवा नारद मुने जे त्यांना आदरांनी म्हणलं असेल, तर तुम्ही एवढं सगळं सांगितलं, म्हणजे मी एवढं सगळं केलं, पण माझ्या मनाला शांतता नाही. ते म्हणे बरोबर, तुम्ही जे सगळं केलं ना, हे सगळं ज्ञानाचं किंवा ज्ञानाची उपासना केलेली, पण भगवंताची उपासना घडेल असं तुमचं कुठलंही वाङ्मय तयार झालेलं नाही तुमच्यातून. म्हणून तुम्ही काय करा, भगवंताची स्तुती करणारं, भगवंताचं महत्त्व समजून घेणारं असं एखादं वाङ्मय तयार करा, असं एखादं पुराण करा आणि त्याच्यावरून मग भागवताचा जन्म झालेला आहे. मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे भागवताचा 10वा स्कंद जेव्हा पाहिला तेव्हा, की सगळ्या भगवंताच्या ज्या कथा आहेत किंवा त्याची जी लीला आहे, त्याचे जे सगळे प्रसंग आहेत, त्यांनी जे जी कर्तव्य केलेली आहेत, कर्म केलेली आहेत, म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा भगवंताचा जन्म होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनाय अर्थाय संभवामी युगे युगे असं भगवंत सांगतात. आणि म्हणून त्यांनी मग हा भागवत ग्रंथ अत्यंत सुंदर असा रचलेला आहे आणि मग त्यांच्या जीवाला शांतता मिळाली. तर असे नारद मुनी, आणि त्या नारद मुनींच्या बद्दल आपण एक छोटासा श्लोक म्हणजे म्हणणार आहे मी, आणि त्यांची आरती वाटलं तर आपण शेवटी म्हणूया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय
ऋषीणां प्रवराय च. दोनच शब्दांना आपल्याला अगदी हे होते, समजते की कामक्रोध विहीन जर आपण झालो तर आपण सुद्धा ह्या नारद मुनींसारखे त्यांच्या मालिकेत बसू शकतो. ऋषींमधले ते श्रेष्ठ आहेत म्हणून नारद ऋषी म्हटलं जातं, नारद मुनी म्हटलं जातं. आणि देवर्षी नारदांना वंदन करूया, त्यांचा जय जयकार करूया आणि आपल्या अमृतानुभवाच्या 3ऱ्या श्लोकाकडे बघूया. आज शक्य झालं तर 3रा 4था 5वा हे बऱ्यापैकी संख्या झालेली दिसतीये म्हणतायत ज्योत्स्नाताई. तर आपण बघूया. आता पहिले 2 श्लोक सगळ्यांना आठवत असतील, पुन्हा एकदा श्लोक फक्त म्हणते आणि मग आपण 3ऱ्या श्लोकाकडे जाऊया. हे घेतलं तरी चालेल. पहिला श्लोक होता यदक्षरमनाख्येय मानंदमज केवलम. यदक्षरमनाख्येय मानंदमज केवलम. श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. निवृत्तीनाथ हेच दैवत आहे, हेच परमात्म तत्व आहे आणि त्या दैवताला आम्ही शरण जातो किंवा अनन्य भावाने त्याचं चिंतन करतो असं पहिल्या श्लोकात म्हटलं होतं. 2रा श्लोक होता गुरुरित्याख्यया लोके विद्या साक्षाधिशांकरी. जयत्याज्ञानमस्तस्मै दयार्द्राय निरंतरम. काल आपण सगळी गुरुपरंपरा पाहिली आणि हे गुरु म्हणजे कसे आहेत तर परमात्म रूपच आहेत आणि त्या परमात्म्यापासून प्रगट झालेली किंवा परमेश्वर स्वरूपाचं निर्वचन करणारी किंवा अज्ञानी जीवाला अत्यंत दुःखरहित आणि पूर्ण सुख. आपल्याला बघा थोडंसं आनंद मिळाला, थोडंसं सुख मिळालं की पुन्हा एखादा काहीतरी दुःखाचा प्रसंग येतो. म्हणून संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न नित्यं लभते दुःखम न नित्यं लभते सुखम. एका श्लोकात सगळं सांगितलं आहे. हे चक्र कसं आहे आपल्या जीवनाचं तर सुखस्यानंतरम दुःखम. आत्ता बघा आज सगळ्यांना 10वीचे रिझल्ट लागलेले आहेत, परवा 12वीचे लागले. ज्यांची मुलं नातवंड अगदी चांगली गुणवत्तेमध्ये म्हणजे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली असतील ते सुख मिळालं. पण आता पुन्हा प्रवेशाच्या वेळेला एका मार्कासाठी अमक्या ठिकाणची ॲडमिशन किंवा प्रवेश हा नाकारला गेला, मिळाला नाही, म्हणजे थोडंसं दुःख असं आपल्याला मिळत असतं. किंवा जी मुलं 90% मिळाली त्यांना वाटतं मला 92 पाहिजे होते, म्हणजे 90चं सुख आहे पण 92 न मिळाल्याचं दुःख आहे, असं काहीतरी असतं. तर सुखस्यानंतरम दुःखम आणि दुःखस्यानंतरम सुखम. पण पुन्हा त्याला असं छान कॉलेज मिळेल, महाविद्यालय मिळेल, चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळेल किंवा त्याच्या मेरिटचा पुढे त्याला उपयोग होईल की पुन्हा दुःखस्यानंतरम सुखम. पण न नित्यम लभते दुःखम. आपल्याला कायमचं दुःख आहे का हो? प्रत्येकाला नाही. काटा टोचला पण पुढे आपल्याला छान चांगल्या ठिकाणी जायला मिळालेलं आहे, चांगला प्रवास झालेला आहे की आपण ते दुःख विसरतो. तसं न नित्यम लभते दुःखम आणि न नित्यम लभते सुखम. कुणीच असं समजू नये की अरे च्या ते किती सुखात राहत आणि मी मात्र कायम मला आपल्यासारखं दुःखच भोगावं लागतं. तर हे जे आहे त्याच्यासाठी आपल्याला दयार्द्र किंवा दयेनं ज्यांचं अंतःकरण भरून राहिलेलं आहे अशा गुरूंना, दयाघन गुरूंना, अर्थातच ज्ञानेश्वर माऊली किंवा आता निवृत्ती माऊली, त्यांना माझा अखंड नमस्कार असो. अखंड म्हणायचं एवढ्यासाठी की आपण फक्त तासभर किंवा अर्धा तास इथे बसतो, पुन्हा दिवसभर आपण आपल्या याच्यामध्ये जातो, पण मनामध्ये चिंतन करताना हे जे आपल्याला गुरु लाभलेले आहेत त्यांना अखंड त्यांच्या पुढे आपण नतमस्तकच व्हायला पाहिजे. आता 3रा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यावर आधारित हे सगळं पहिलं प्रकरण आहे. सार्धंकेन च कस्यार्धं शिवयो शिवरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान्मुहुः. बघा आता सार्धम, आता हे 2
नट काय म्हणतो आपण, अर्धनारी नटेश्वर किंवा शिव आणि पार्वती किंवा शिव आणि शक्ती, नेहमी शिवशक्ती अशी जोडी सांगितलेली. तर स अर्धम म्हणजे अर्धासह म्हणजे अर्धा भाग एकाचा असतो, एक अर्धा भाग दुसऱ्याचा असतो. शिवाचा अर्धा भाग, शक्तीचा अर्धा भाग. पण केनच कस्यार्धम असं सांगू शकतो का आपण की शिव म्हणजे शक्तीचा अर्धा भाग आहे, केन म्हणजे कोणाकडून, आणि कस्य म्हणजे कोणाचा, म्हणजे कोणाचा अर्धा भाग आहे. कस्य अर्धम शिवयोः समरूपिणोः. आता हे शिव आणि शक्ती हे समरूप आहेत. त्यांच्यामध्ये असं नाही म्हणता येणार शिव उग्र आहे, शक्ती प्रेमळ आहे. दोघंही त्यांचं रूप आणि त्यांचं जे सगळं गुण आहेत हे समानच आहेत. पण ज्ञातून न शक्य ते, पण आपल्याला ते समजू शकत नाही. ज्ञातून म्हणजे समजून घेण्यासाठी, न शक्य ते आपल्याला शक्य होत नाही, कारण आपली बुद्धी अल्प असते. मग काय होतं, मगाशी जे म्हणलेलं आहे, कस्य अर्धम लग्नम इति द्वैतच्छलात मुहू. छोटे छोटे शब्द आहेत, संधी समजून घ्या. लग्नम म्हणजे जोडलेले, इति म्हणजे असे, द्वैतच्छलात आपल्याला द्वैत असतं सतत आपल्या मनामध्ये, आणि त्यामुळं या द्वैतामुळं, छल म्हणजे कपट अशा अर्थी पण अर्थ वापरला जातो, पण हा जो द्वैतभाव आहे हा आपल्याला आपल्या ठिकाणी द्वैतबुद्धी असल्यामुळं मुहुहू म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला समजणंच कठीण आहे. पण किती वेळा प्रयत्न केला, हे वाक्य समजलं, असे श्लोक कितीतरी वाचले, भगवद्गीता सगळी आपण पाठ केलेली आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयू, सगळं जरी म्हणलं समत्व पाहिजे आपल्या ठिकाणी, आणि या दोघांच्या ठिकाणी समत्व आहे, समरूपी आहेत, तरीसुद्धा आपल्या मनामध्ये कुठंतरी तो द्वैतभाव असतो. तो कोणता, इकडून बघा इकडून शिव दिसतो, इकडून बघा इकडून शक्ती दिसते. शक्ती डाव्या हाताला आहे म्हणजे शक्ती जरा कमी आहे, कारण आपल्याकडं आहे ना अर्धांगी. स्त्रीनं काय म्हणू आपण, पूजा पाठ करायचे असतात त्यावेळेला तिनं उजवीकडे बसायचं असतं, पण अन्य ठिकाणी स्त्रीला डावीकडे मान दिला जातो. तर म्हणून काय आपण ती कमी महत्त्वाची आहे किंवा तिचं महत्त्व कमी आहे असं मानणं योग्य नाही. जसं व्यवहारात जसं असं आहे तसंच इथे शिवशक्तीच्या बाबतीत आहे की शिव आणि शक्ती हे दोघंही समरूपी आहेत, पण द्वैतामुळं, द्वैताचं ज्ञान झाल्यामुळं आपण त्याच्यामध्ये असा भेद करत असतो, आणि कोणाचा अर्धा भाग आहे किंवा कोणाच्या योगानं सहित आहे, बरोबर आहे, हे आपल्याला समजणं कठीण आहे. म्हणजे प्रथम आता ह्यालाच प्रकृती आणि पुरुष अशी सांख्य तत्त्वज्ञानात 2 शब्द दिलेले आहेत की प्रथम प्रकृती, आणि ज्याला या प्रकृती संबंधाने पुरुष अशी संज्ञा प्राप्त झाली. करा तो पुरुषच प्रकृती आहे, प्रकृतीच पुरुष आहे, दोघांमध्ये भेद नाहीच आहे. मग ते दोघं कुणाचं मुख्य, त्याचा आधार कोण आहे तर परमात्मा. परमात्म्याच्याच मनात आलं, आणि म्हणून त्यांनी हे असं ज्याला आपण म्हणू द्वैत, आपल्याला वाटतंय जे द्वैत, ते तिथं निर्माण होऊन त्यांच्यातर्फे किंवा त्यांच्या वतीनं हे सगळं सृष्टी किंवा हे जग, हे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. तर खरा म्हणजे ह्यांचा संबंध जो आहे तो अनिर्वचनीय आहे, सांगता येत नाही. पहिल्या श्लोकात आपण पाहिलं होतं अनाख्येयम, ज्याचं वर्णन करताच येत नाही आहे परमात्म्याचं. आणि या अनिर्वचनीय संबंधातून या जगताची उत्पत्ती झालेली आहे, किंवा उत्पन्न करण्यासाठी सृष्टीच्या समयी द्वैत स्वीकारलेलं आहे. पण हे द्वैत आपल्यासाठी आहे, भगवंतासाठी परमात्म्यासाठी ते द्वैत नाहीच आहे. या दोघांचा संबंध कसा अनिर्वचनीय आहे तो समजण्यास कसा कठीण आहे ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सारखं ज्ञानदेव तेच सांगत असतात की ही प्रकृती म्हणजे ती माया, पूर्ण 7व्या अध्यायामध्ये इतकं तिचं विवेचन केलेलं आहे की ती निर्मित आहे, म्हणजे ती कल्पित आहे, निर्मितीपेक्षा कल्पित आहे, कल्पना केलेली आहे, आणि तिच्यामुळे हे सगळं निर्माण होतं आहे किंवा ती आपल्याला भासते. आणि म्हणून नेहमीचं जे उदाहरण दिलं जातं की ते खरं आहे का, स्वप्नामध्ये आपण सगळं बघतो आणि सगळं स्वप्नाला खरं मानतो, आणि जागे झालो की आपल्यालाच हसू येतं की मला काय स्वप्न पडलं होतं आज. तर ते स्वप्न खोटं आहे हे आपल्याला लक्षात येतं, पण स्वप्नात असताना आपल्याला ते सगळं खरं होतं, खरं वाटतं.
किंवा दोरी आणि सर्पाचं तर नेहमी उदाहरण दिलं आहे की अज्ञानामुळं आपल्याला हे सगळं भासत असतं. तसं तुम्हा आम्हाला हे जे सगळं जग भासतं आहे हे सगळं अज्ञानामुळे आहे. जेव्हा परमात्म्याचं ज्ञान होतं तेव्हा सगळं परमात्म्याच्या ठिकाणीच आपल्याला ते दिसायला लागतं, म्हणजे भासतं किंवा आपणच परमात्मा स्वरूप होऊन जातो. म्हणून नेहमी म्हणतात की स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं. ते आपलंच ज्ञान आपल्याला नाही आहे. आपण सगळीकडे शोधीसी मानवा रावळी मंदिरी आणि नांदो तो देवा हा आपुले अंतरी इतकं असून, ते गाणं म्हणत असून प्रत्यक्षात आपल्या अंतरंगात तो आत्माराम आहे किंवा परमात्मा आहे हेच आपण विसरून जातो. आपलं स्वरूपाचं ज्ञान विसरून जातो. म्हणून चौथा जो श्लोक आहे तो बघा, पण त्याच्यावरची आपण आत्ता या तिसऱ्यावरची स्वरूपानंदांची ओवी पाहूयात. कालची म्हणली की नाही मला आठवत नाही, एकदा दुसऱ्या यावरची म्हणते की जे इह लोकी दैवत बरवे गुरु ऐशा नावे सुप्रसिद्ध ती तो मूर्तिमंत शांकरी विद्याचं विराजते साच ज्ञानरूप. ही शांकरी विद्या म्हणजेच ज्ञानरूप आहे. शांकरीचा अर्थ सांगितला, शंकरापासून उत्पन्न झालेली किंवा शांकर तत्त्वज्ञानानुसार असलेली असाही अर्थ घेता येतो. आणि ती मूर्तिमंत विद्या आहे, आत्मविद्या जिला म्हणतात ती शांकरी विद्या आहे. तया दया घन दैवताला गोन आत्मत्वे वंदन असो नित्य. गुरुना वंदन म्हणजेच ते आत्म्याला वंदन आहे, आत्मत्वाला वंदन आहे. आत्ता जो तिसरा श्लोक पाहिला त्याचं थोडंसं बघूया. नित्यद्वैत मिशे भासती जी भिन्न. आता जे मी म्हणलं की द्वैतामुळं मिश म्हणजे तो बहाणा, त्या कारणामुळं आपल्याला हे द्वैत भासतं. भासती जी भिन्न एकची असोन शिव शक्ती. खरं शिव आणि शक्ती ही दोन्ही एकच आहेत. तेथे कोण होय कोणाशी संलग्न कोणाचे की कोण अर्ध होय. असं नाही सांगता येणार की शिवाचा अर्धा भाग शक्ती आहे की शक्तीचा अर्धा भाग शिव आहे. ते कोण कोणाचे अर्ध आहे सम आहे ते काहीच सांगता येत नाही. संबंध गहन जाणेल हा कोण ज्ञाताज्ञेय ज्ञान एक जेणे. हा जो संबंध आहे हा अत्यंत गहन आहे, आपल्याला नाही लक्षात येणार. त्याच्याशी एकरूप होण्याचं आपल्याला जेव्हा ज्ञान होईल, आपल्याला जेव्हा आपल्या मनातलं अज्ञान नष्ट होईल आणि ज्ञाता ज्ञेय ज्ञान. चांगदेव वासिष्ठीमध्ये तर ते किती वेळा आलेलं होतं, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. की ज्ञाता म्हणजे जो जाणून घेणारा आहे तो मी वेगळाच असतो, म्हणजे आपण असं वेगळं मानतो. त्रिपुटी आहे ती, अर्थात तर द्वैताचाच भाग आहे. ज्ञेय म्हणजे मला काय शिकायचं आहे. आता आपल्याला अमृतानुभव शिकायचे म्हणजे ते तो ग्रंथ किंवा ते अमृतानुभव अनुभवामृत हे वेगळं मानतो आपण. ज्ञाता वेगळा आहे, ज्ञेय वेगळं आहे आणि त्याच्यातून मिळणारं ज्ञान हे अजून आपण तिसरं मानतो. पण या सगळ्यांची जेव्हा एकरूपता होईल, ही त्रिपुटी जेव्हा संपेल, ज्ञाताच ज्ञान बनेल, ज्ञाताच ज्ञेय बनेल किंवा ज्ञेयच ज्ञान बनेल, हे सगळं जेव्हा होईल तेव्हा आपल्याला द्वैत संपेल. म्हणून हा चौथा श्लोक असा होता. चौथा श्लोक बघतोय आपण. अद्वैतमात्मनस्तत्वम अद्वैतमात्मनस्तत्वम तत्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्वाभिपत्तये. आता बघा, अद्वैतम जिथे अद्वैत आहे, अद्वैतम संधी जरा सोडून सांगते तुम्हाला. आत्मनहा तत्वम, 3 शब्द आहेत. अद्वैतम, आत्मनहा तत्वम. हे आत्म्याचं तत्व कसं आहे, अद्वैत आहे. अ लावला की इथे एवढं लक्ष ठेवायचं, द्वैतच्या मागे अ लागला की न, म्हणजे द्वैत नाही ते अद्वैत. आत्म्याचं तत्व कसं आहे, अद्वैत आहे. दर्शयंतो मिथस्तराम, आणि मिथस्तराम, मिथ म्हणजे जोडी. हे हे दिसतंय कसं आपल्याला, तो जोडीनं दिसतंय. मिथस्तराम
द्वैतासारखं वाटतंय, पण तौ वंदे, त्या दोघांना मी वंदन करतो. आत्ता आपल्या डोळ्यासमोर ते द्वैत आहे म्हणून तौ वंदे, त्या दोघांना मी वंदन करतो. जगताम आद्यौ, ते जगाताचं आद्य कारण आहेत दोघंही. तयोः तत्वाभिपत्तये, अभिपत्तये म्हणजे समजून घेण्यासाठी, तयोः म्हणजे त्या दोघांमधील तत्व समजून घेण्यासाठी मी त्यांना वंदन करतो. म्हणजे आपणामध्ये वास्तविक त्या दोघांमध्ये परस्पर अद्वैत आहे, पण ते दाखवणाऱ्या अशा मूल प्रकृती आणि पुरुष या नावाच्या अनंत जगताच्या माता पितरांना, म्हणून कालिदासानं म्हणलेलं आहे, माता पितर म्हणजे जगताम पितरौ वंदे. ते जगाचे पितरौ हा शब्द जो आहे ना, तो द्विवचनी वापरला जातो. त्याच्यामध्ये माता पिता हे दोघांचाही समावेश होतो. आपण पितर वगैरे जे अर्थी म्हणतो तो अर्थ नाही घ्यायचा. म्हणजे माता पिता या दोघांसाठी पितरौ असा शब्द वापरला जातो, द्विवचनी. त्यात दोघांचा समावेश असतो. मग या जगाच्या माता पितरांना शेवटी जसं आपल्या संसारामध्ये आपण माता पित्यांची भूमिका जेव्हा निभावत असतो तेव्हा अपत्याची प्राप्ती आपल्याला होतो. म्हणजेच त्या मुलांनी आपल्याला आईवडिलांना वंदन करायचं असतं, किंवा आपण शिकवतो त्यांना की आपण आपल्या आईवडिलांना आणि आपणही आपल्या आईवडिलांना नेहमी वंदन करतो, कारण ते आदराचं ठिकाण आहे, किंवा ते आपल्यासाठी श्रेष्ठ असतात, ज्येष्ठ असतात. मग एवढ्या मोठ्या जगाची निर्मिती करणारे जे माता पिता आहेत त्यांना आपण वंदन करूया. आणि त्यांचं तात्विक ज्ञान म्हणून काय म्हणलेलं, कशासाठी, तयोः तत्व अभिपत्ते, त्यांचं तत्व समजून घेण्यासाठी आपण त्यांना वंदन करायचे की मी प्रणाम करतो, असं ज्ञानदेव स्वतः म्हणतात. आता ज्ञानदेवांनी ह्या 5 श्लोकांची कशी निर्मिती केली, खूप आश्चर्य वाटतं की बाकी सगळं त्यांनी मराठीतून ग्रंथ लिहिलेले आहेत, प्राकृत भाषेतून लिहिलेले आहेत, पण याचाच अर्थ त्यांच्या लक्षात आलं की मूळ जे सगळं तत्त्वज्ञान आहे हे सगळं संस्कृतमध्ये आहे. आणि मग म्हणून त्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीला सुद्धा हे 5 श्लोक संस्कृतमधनं रचलेले. म्हणजे जो सृष्टीचा काय म्हणू आपण, पूर्वीचे जे 3 श्लोक झाले आणि त्या 4थ्या श्लोकामध्ये मात्र या मूल प्रकृती आणि पुरुषाला माता पिता असं म्हटलेलं. आणि त्या माता पित्यांना या तात्विक जगताचं किंवा या तात्विक स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी आम्ही वंदन करतो किंवा मी वंदन करतो. तसं आपणही या जगताच्या माता पितरांना वंदन करूया. आणि मग 5वा श्लोक जो आहे तो पण समजून घेऊ. पण त्याच्या अगोदर 4थ्या श्लोकाची स्वरूपानंद काय म्हणतात. आपुले अद्वैत तत्व दाखविती, जी काय शारीती द्वैत मिशे. दिसायला द्वैत आहे त्यांच्या ठिकाणी, पण खरं ते अद्वैत तत्व आहे. जे अद्वैत तत्व दाखवतात, अशा रीतीनं जे अद्वैत तत्व दाखवतात किंवा अद्वैताचं ज्ञान देतात, तया जगदादी कारणाचे मूळ, स्वरूप केवळ चिन्मात्र जे. ह्या जगताचं जे मूळ आहे, कारणाचं जे मूळ आहे, जगताचं कारण आहे. मागे आपण पाहिली की वेगवेगळी प्रकारची कारणं असतात. कुठली वस्तू बनवायची असेल तर त्याला 3 प्रकारची कारणं लागतात. एक उपादान कारण लागतं, म्हणजे मूळ. ते असल्याशिवाय ती वस्तू बनतच नाही. त्यासाठी आपण नेहमी घटाचं उदाहरण घेतो की घट बनवण्यासाठी माती हे उपादान कारण आहे. तसं ह्या जगाच्या निर्मितीसाठी हे कारण आहेत, जगताचं कारण आहे. यांच्याशिवाय ते बनूच शकत नाही. आणि मग बाकी सगळी सहाय्यक असतात. जसा कुंभार असतो, त्याचा दांडा असतो, त्याचं चक्र असतं, मग पाणी लागतं. हे सगळी जी आहेत ती सहाय्यक कारणं असतात. तसं इथं सांगितलेलं आहे की तया जगदादी कारणाचे मूळ, स्वरूप केवळ चिन्मात्र जे. तेथे तद्रूपता लाभावी म्हणून, आणि मग त्याच्याशी आपली तद्रूपता व्हावी. आपण तद्रूप म्हणजे त्यांच्याशी एकरूप लाभावी म्हणून, करीतो वंदन तयासीची. तथा ज्ञानदेवांनी म्हणावं की त्यांच्याशी मी तद्रूप व्हावं, ती तद्रूपता मला लाभावी, आणि म्हणून मी या जगताच्या पितरांना किंवा माता पित्यांना वंदन करतो, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
मग आता ही कशी आहेत? पहिल्यांदाही सांगितलेलं होतं की कुठलीही उपाधी त्यांना लागत नाही. तेच पुन्हा 5व्या श्लोकात पण अजून काय सांगतात बघा. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. पुन्हा शंभूपासून निर्माण झालेले ते शंभवे. नमहा शंभवे ही चतुर्थी आहे. जसं गुरवे नमः किंवा श्री गणेशाय नमः, आपण देवी असेल तर देव्यै नमः असं म्हणतो. तसं इथे शंभवे नमः म्हणजे या शंभू स्वरूप असणाऱ्या किंवा शिवरूप असणाऱ्या, अर्थात त्यांच्यामध्ये तिघांचाही परमात्म्यामध्ये उल्लेख असतो. तर आता ही कशी आहे देवता? तो मूलाय, 3 शब्द आहेत बघा. मूलाय, अग्राय आणि मध्याय. मूल म्हणजे निर्मिती, सुरुवात. नंतर अग्राय, अग्र म्हणजे पुन्हा आदी आणि शेवट. आणि मध्याय म्हणजे मध्याला, म्हणजे आपण असं म्हणतो ना उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्याच्यासाठी हे 3 शब्द वापरले त्यांनी. मूलाय, अग्राय आणि मध्याय. आणि पुढं म्हणले मूल मध्याग्र मूर्तये. मग आता आधी काय आहे? मूल, मूल, मध्य आणि अग्र. अग्रचा अर्थ त्यांनी शेवट असा घेतलेला. तर या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची जी देवता मूर्ती आहे किंवा यांची जी मूर्ती आहे त्यांनाच आपण व्यवहारामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणतो. ब्रह्मा काय करतो? सृष्टीची निर्मिती करतो. विष्णू काय करतो? सृष्टीचं पालन करतो. स्थिती जी आहे, उत्पत्ती, स्थिती आणि शेवटी लय. कारण जर लय झालाच नाही तर ही किती वाढत राहील हो, सृष्टी किती वाढत राहील. म्हणून पुन्हा निर्मिती होण्यासाठी आत्ता लय करावं लागतं. आता 4 आपल्याला युग झालेली आहेत, युगांची माहिती आहे. आता कलियुग चाललेलं आहे, अजून त्याची 4000 किती वर्ष राहिलेली आहेत. पण आपल्याला भीती वाटते कधी नाश होईल. आता सध्या बिकट परिस्थिती चाललेली आहे, पाकचं युद्ध चाललेलं आहे. त्याच्यावर पुन्हा आपण आपले पंतप्रधान असतील किंवा आपले सगळे सैनिक वगैरे रक्षणासाठी सगळे कष्ट सोसत आहेत. तर हा लय कधीतरी होतच असतो, पण म्हणून काही पूर्ण लय आत्ता होणार नाही. आपल्याला बराच काळ छान भारताचं काय म्हणू आपण स्वातंत्र्य अखंड राहण्यासाठी तुम्ही आम्ही पण सगळे प्रयत्नशील राहायला पाहिजे किंवा प्रयत्न करायला पाहिजे. पण एकूणच सृष्टीचा जो नाश आहे तो कधी ना कधीतरी व्हायलाच पाहिजे. आणि ते काम कोण करत असतो? तर शिव करत असतो. ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू स्थिती करतो आणि शिव संहार करतो. पण जो परमात्मा आहे त्यांनी या तिघांकडे हे सगळं नेमून दिले असं म्हणतात. आणि तो मात्र अलिप्त असतो. तो स्वतः अविनाशी आहे. यदक्षरम, ते आता पुढं आपण पाहिलं पहिल्यांदा की जो अक्षर आहे अविनाशी आहे आणि त्यालाही कुठलीही मूल, मध्य आणि अंत ही स्थिती त्याला नसते. मग असा जो परिपूर्ण आहे म्हणून त्यांनी म्हणले बघा, नमः पूर्णाय शंभवे. त्या परमात्म्याचं पूर्णाय असं चतुर्थी केलेली आहे. म्हणजे पूर्णरूप असणाऱ्या अशा परमात्म्याला माझा अनन्य भावाने नमस्कार असो. मी नमस्कार करतो. सतत डोक्यामध्ये तो परमात्मा असलाच पाहिजे. ही जी दृश्य आहे सगळं ते आपण त्याचा जो कर्ता आहे, ज्याला म्हणजे त्याला आधी नाही, त्याला मध्य नाही, त्याला अंत नाही, हे सतत डोक्यात ठेवायचे. आणि अशा त्या शंभवे म्हणजे परमात्म्याला माझा नमस्कार असो असं म्हणून ज्ञानदेवांनी हे 5 श्लोक पहिल्यांदा अमृतानुभवाच्या सुरुवातीला रचलेले आहेत. पुन्हा एकदा बघा त्याचा अर्थ की जो सृष्टीचा आदी आहे, मध्य आणि अंत आहे, जो या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय याची अधिष्ठात्री देवता म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश अशा स्वरूपाचाही आहे. पण ज्याला आदी, मध्य, अंत नाही, हे अंडरलाईन आहे. मग लोकांना वाटतं म्हणजे तेच सगळं करता येतं आणि मग त्याला तो कधी निर्माण होतो, तर तो होत नाही. ज्ञानेश्वरीतही पुन्हा पुन्हा 8व्या अध्यायातही तेच सांगितलेलं आहे. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम. ते
तिथे लक्षातच घ्यायचे की त्याला आदी अंत किंवा मध्य नाही. असा जो परिपूर्ण स्वरूप आहे, असा जो सुखरूप आहे, सुखजनक आहे, सुखाची निर्मिती करणारा तोच आहे. अशा परमात्म्याला आपणही वंदन करूया. आपल्याही मनामध्ये अजूनही काही अज्ञानाचा भाग आहे, काही म्हणजे खूपच आहे, तो सतत नष्ट व्हावा यासाठी आपण त्याच्याशी लीन होऊया आणि त्याला समजून घेऊया. 5वा श्लोक बघूया. पूर्ण सोनिया होय विश्वाचिया, सर्गस्थिती लया कारण जो. जो पूर्ण आहे, पूर्ण असोनिया, होय विश्वाची आहे, पण तो विश्वरूप बनलेला आहे, तोच आहे विश्वरूप. आणि सर्गस्थिती लया कारण जो, सर्गस्थिती आणि लयाचं जो कारण आहे. सर्गस्थिती लय स्वरूपे जो होय, असोनी चिन्मय जैसा तैसा. सच्चित आनंद स्वरूप असं नेहमी म्हटलं जातं बघा, सच्चिद आनंद. तर सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य, अखंड चैतन्य. तुमच्या आमच्यातलं चैतन्य संपलं की आपलं चैतन्यहीन होऊन जातो. मनुष्य, प्राणी, कुठलाही जे काही आहे, पक्षी, ते. पण हा मात्र कसा आहे, चिन्मय आहे. तेवी जया ठाई सर्गस्थिती लय, पावती विलय स्वभावेची. आणि हे सगळे सर्ग, स्थिती आणि लय हे त्याच्यामध्येच विलीन होत असतात. पावती विलय, जेव्हा हा सगळा संहार होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सगळं विलीन होऊन जातं. पण तो तसाच असतो, तो अखंड असतो. तया शिवा लागी नित्य निरंतर, असो नमस्कार अनन्यत्वे. त्याला माझा अनन्य भावाने नमस्कार असो किंवा मी त्याला अनन्य भावाने शरण जातो. तर ह्या 3ऱ्या 4थ्या श्लोकामध्ये ईश्वराला नमस्कार केला. हा परमात्मा म्हणजे ब्रह्म, माया आणि मायेमध्ये परमात्म्याचा आभास, या तिघांना मिळून ईश्वर म्हटलेलं आहे. आणि ईश्वर सर्वज्ञ आहे, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा आहे. म्हणून त्याला वंदन केलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात कुठंतरी आपण लीन राहायला पाहिजे. आणि श्रेष्ठ वचन असं आहे की जोपर्यंत मनुष्याचं जीवमान आहे, म्हणजे जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, तोपर्यंत त्याला वेदांत, गुरु आणि ईश्वर हे तिघं वंद्य आहेत. आपल्याला वेदांताचंही ज्ञान मिळवायचं आहे, गुरूंच्या मार्फत मिळवायचं आहे, आणि या ईश्वराला किंवा परमात्म्याला समजून घ्यायचं आहे. आणि ज्ञान होण्यासाठी नेहमी आपल्याला सद्गुरूंचा, संतांचा, सज्जनांचा हा अनुग्रह होण्यासाठी त्यांना वंदन करायचं. लक्ष्मणाच्याच बाबतीत मला शेवटचा प्रसंग माहिती असेल की रावण जेव्हा शेवटच्या घटका मोजत होता, बाण मारल्यानंतर हृदयामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये, तर राम लक्ष्मणाला सांगतात की अरे, रावणाकडे खूप मोठं ज्ञान आहे, सगळं ज्ञान आहे, जे काही तत्त्वज्ञान त्याला माहिती आहे ते तू जाऊन पटकन त्याच्याकडनं समजून घे. म्हणजे प्रत्येकामध्ये हा अंश असतोच ना परमात्म्याचा, आणि रामाने ते स्वीकारलेलं होतं. लक्ष्मण जातो आणि त्याला विचारतो, म्हणजे तू कोण आहेस? तर तो म्हणतो मी लक्ष्मण आहे आणि मी तुझ्याकडून ज्ञान घेण्यासाठी आलेलो आहे. रावण म्हणतो मी काही तुला सांगणार नाही. परत जातो रामाकडे. तो म्हणतो तू जा, पण तू त्याला वंदन केलंस का? आता शेवटी कुणाकडून आहे, जरी तो शत्रू होता तरी त्याच्याकडून ज्ञान मिळवायचं होतं. आणि जेव्हा ज्ञान मिळवायचं असतं तेव्हा जो कोणी गुरु म्हणून मानलेला आहे त्याला पहिलं वंदन करायला पाहिजे. म्हणून आपण तस्मै श्री गुरवे नमः आधी म्हणतो की नाही, गुरुर् ब्रह्मा, सगळं छान बाकी म्हणायचं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. पण गुरु साक्षात परब्रह्म हे समजून घेताना त्याला वंदन करायला पाहिजे ना. आणि ते जर वंदन केलं नाही तर काही उपयोग नाही आपल्याला. म्हणून ते वंदन करूया. आणि म्हणून ज्ञानदेवांनी सुद्धा तेवढ्यासाठी वंदन केलेलं आहे की मला हे परमात्मा सोडून. मग लगेच तो जेव्हा जातो ना लक्ष्मण आणि तिथे वंदन करतो की रावण महोदय, मी तुम्हाला वंदन करतो आणि तुमच्याकडं जे काही महत्त्वाचं ज्ञान आहे
ते मला सांगा. आणि मग त्यांनी म्हणे त्याला सगळं ज्ञान सांगितलं. आता आपल्याला हा भाग कदाचित रचित असेल, कोणी कोणी वेगवेगळी रामायणं रचली, त्याच्यामध्ये हे महत्त्व सांगण्यासाठी गुरूंना आपण नेहमी वंदन करायचं. मग तो परमात्मा म्हणून करा, आईवडील, आता बघा आपल्याकडं आईवडील आपण पहिले गुरु मानतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव. हल्ली मुलांचं असं असतं, असे नमस्कार करतात. रस्त्याने जाताना देवाला सुद्धा असे दोन हात जोडले जात नाहीत. म्हणजे तेवढी शरणागती किंवा तेवढं अनन्य साधारण महत्त्व कुणालाही दिलं जात नाही. आजकाल तर सगळं बदलायला लागलं चित्र, पण आपण ते पुन्हा आपल्या ठिकाणी आणायचं. नारदांनासुद्धा आपण वंदन का करतो? की ते सृष्टीचे सगळ्या तसे गुरु आहेत. सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे. हा भक्ती मार्गाला लावण्याचं काम पहिलं केलं आहे. कीर्तनाचे ते पहिले आद्य गुरु आहेत, कीर्तनकार आहेत. म्हणून नारदाची गादी म्हटली जाते. आणि त्यांच्या ठिकाणी आपण लीन होऊन कीर्तनसुद्धा करायचं असतं. आता संकीर्तन, आपण प्रत्येक गोष्ट जे काही करतो ते संकीर्तनच असतं भगवंताचं. तर तसं करूया. 5 श्लोक झालेले आहेत. आपण नारदांची हे म्हणते आहे मी आरती आणि ज्ञानदेवांची आरती म्हणूया. आणि मग शेवटची 10 मिनिट जर कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. जय जयाजी देवर्षी नारदा, कीर्तन आचार्या, प्रेमाने ओवाळीत आरती तुझला मुनिवर्या. अशांत व्यासांनी तुझे चरण धरिले. मी मगाशी सांगितलं की अशांत व्यासांनी त्याचं चरण धरलेलं होतं, तिथे नतमस्तक झाले होते. अशांत व्यासांनी तुझे चरण धरिले, कृष्णकृत कथा गावी त्यासी त्वा कथिले. कृष्णकथा गावी असं त्यांनी त्याला सांगितले व्यासांना. भगवत गुण संकीर्तन करुनी साधी निज कार्या. आणि मग जेव्हा आपल्याला भगवंताचं गुण संकीर्तन आपण करू तेव्हाच आपलं निज कार्य हे यशस्वी होत असतं. ऐकोनी तव वचना ग्रंथ निर्मियेला, कृष्णकथा रसतो भागवती कथिला. दर्शन देतो परमात्म्याते शांत व्यासचर्या. म्हणजे व्यासांनी आपल्या आचरणातनं हा एवढा मोठा ग्रंथ रचला आणि त्यांचं जे आचरण आहे किंवा त्यांची जी वृत्ती होती ती शांत झाली. श्रेष्ठ देश माझा भारत नावाचा, मुद्दाम त्याच्यात उल्लेख केलेला आहे. हिंदू धर्म उरला केवळ नावाचं. कोणीतरी रचली आत्ताही, पण त्यातला भाव समजून घेऊया आपण. सदाचार सन्नीती नुरली जाती युवक वाया. आता सदाचार आणि सन्नीती नुरली म्हणजे उरलेलीच नाही. आणि युवक जास्त करून वाईट का वाटतं की तरुण पिढी ही थोडीशी वाया जाती असं त्यांनी म्हटले. आणि म्हणून या नारदांना आपण वंदन करूया. आज सकळ आम्ही अशांतदास तुझे. आम्ही अशांतच आहोत सगळेच. कुणी हात वर करून सांगा बरं आम्ही शांत आहोत. आपण त्यांनाही वंदन करूया. कीर्तन करीताना काही नच उमजे. खरंच ना, आता जरी ते कीर्तनाचं आपण हे शिकलो, काय म्हणू, ज्ञान घेतलं, पद्धत शिकलो, तरीसुद्धा खरं म्हणजे काहीच कळलेलं नसतं. कारण अजून कितीतरी गोष्टी समजून कुठल्याही ज्ञानाच्या बाबतीत. पुंडलिकावरी कृपा करावी दाऊनी औदार्या. जय जय जी देवर्षी नारदा असं थोडंसं त्यांनी म्हटले. आपण ज्ञानेश्वरांची आरती म्हणूया. मध्यंतरी मी एक जरा वेगळी आरती म्हणत होते, दुसऱ्यांनी नरहरींनी रचलेली आहे ती पण म्हणायला हरकत नाही. जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव 1400 वरुषांचे तप्ती तिरवासी, येऊनी चांगदेव लागती चरणासी. करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी, देऊनी आत्मज्ञान केले सहवासी. जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव
करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी, करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी, देऊनी आत्मज्ञान केले सहवासी. त्याला जे सांगदेवाला दिलेलं आहे ज्ञान दिलेलं आहे आत्मज्ञान, त्याच्याबद्दल उल्लेख आहे. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. समाधी समयी सकळ समुदाय, घेऊनी सुखद आले श्री पंढरीराय. समाधीच्या वेळचा प्रसंग रचलेला आहे. दारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ, दारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ सुमाय, जाणूनी महिमा निळा चरणा तळी राहे. जय देव जय देव जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय 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 तू ज्ञानदेव.